जे ते उपस्थित झाले. तो जल्लोष अनेक दिवसांपासूनचा प्रतीक्षित असणारा जल्लोष या अर्थाने, कारण आज सर्वांना माहिती आहे की अगदी अंतरवाली सराटी म्हणजे गोदापट्ट्यातून सुरू झालेला संघर्ष यात्रा मुंबईच्या फक्त वेशीवरती पोहोचली आणि त्या वेशीवरती पोहोचलेल्या संघर्ष यात्रेने आपल्याला अभूतपूर्व यश अशोक सरांनी त्यांच्या बोलण्यातून सगळं काही स्पष्ट केलं. फक्त एवढंच सांगेल की याच्या अगोदर आपल्याला मिळालेलं जे आरक्षण होतं ते शिक्षणातलं आणि नोकरीतलं जे 12-13% जे आरक्षण होतं ते आरक्षण अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये फुटलं, त्याला चॅलेंज केलं गेलं आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ते उडवलं आणि मग तिथून सुरुवात झाली एका संघर्ष योद्ध्याच्या संघर्षाची. आणि याचं एक उत्तम उदाहरण 2024मध्ये जरी आपण बोलत असलो तरी सरांनी जसं सांगितलं की 70 वर्षाच्या आपल्या संघर्षाच्या इतिहासामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील किंवा आता मनोजदादा जरांगे असतील. आता मनोजदादा जरांगेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक उत्तम उदाहरण या अर्थाने आहे की जर सर्वसामान्य घरातलं नेतृत्व जर पुढे आलं आणि ते जर समाजाभिमुख असेल तर त्याला किती पाठिंबा मिळू शकतो. मग जगातले सगळे रेकॉर्ड्स मोडण्याची क्षमता एका सर्वसामान्य नेतृत्वामध्ये असते. आपण पाहिलं जर एखाद्या राजकीय नेत्याला राजकीय सभा घ्यायची असेल तर भाड्याने अनेकदा प्रेक्षक आणावे लागतात, परंतु मनोजदादा जरांगेंच्या बद्दल सांगायचं झालं तर पहाटे 3 वाजता असेल किंवा आपल्या कल्याणची 12 वाजता झालेली सभा असेल तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी प्रत्येक सभेला होती, कारण तो संघर्ष प्रत्येक घराचा होता आणि त्या प्रत्येक घराच्या संघर्षाचं नेतृत्व मनोजदादा जरांगे करत होते. सरांनी जसं सांगितलं की अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये फुटणारं हे आरक्षण, आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मिळालेलं आरक्षण हे घटनात्मक चौकटीमध्ये असताना सुद्धा पास केलेला आज काढलेला जो GR आहे, गव्हर्नमेंट रिझॉल्युशन आहे, ते गव्हर्नमेंट रिझॉल्युशनला चॅलेंज करण्याची तयारी ऑलरेडी विघ्नसंतुष्ट लोकांनी केलेली आहे. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, ही व्यवस्था समाजासाठी बनलेली आहे, समाजाने व्यवस्थेला बनवलेलं आहे. त्यामुळे जेव्हा समाज एकत्र येतो, समाज संघटित होतो, तेव्हा प्रत्येक व्यवस्थेला त्या समाजापुढे नांगी टेकावीच लागते. त्यामुळे कितीही विघ्न संतुष्टी लोकांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले तर मला खात्री आहे की जे संघटन व्यवस्थेने पाहिलं ती व्यवस्था एखादा निर्णय देत असताना त्याचे हात चाचरल्याशिवाय राहणार नाही. अशोक सरांनी जर सांगितलं की आज आपण टिटवाळ्यामध्ये समाज म्हणून एकत्र आलो, ही गोष्ट नक्कीच आहे की जेव्हा समाज संघटित होतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने प्रगती करतो. स्वराज्य नावाची संकल्पना हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि त्याच्यानंतर 350 वर्षापूर्वी संघटनेचं महत्त्व पाहिलंय. टिटवाळ्यामध्ये आपण सगळे समाज बांधव एकत्र झालो. अगदी यांनी सांगितल्याप्रमाणे गुरवली गाव असेल, आसपासची सगळी गावं, कोणत्याही गावाचा मी आता उल्लेख करणार नाही, किंबहुना संघटित झालेला प्रत्येक व्यक्तीचं असणारं योगदान आणि आत्तापर्यंत आरक्षणासाठी अगदी स्वतःच्या जीवाचं देखील ज्यांनी त्याग केलेला आहे त्या सगळ्या समाज बांधवांच्या प्रती आपण ऋण व्यक्त करू, एकत्र राहू आणि एकमेकांच्या मदतीला येऊ. सरांनी जर सांगितलं की कोणत्याही व्यक्तीला अगदी कोणत्याही प्रकारची मदत लागली तर समाज म्हणून आपण एकत्र राहू, एकत्र असणार आणि निश्चित पुढे जाणार. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी हे स्पष्ट करतो की आमचा समाजाचा लढा हा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. हा गैरसमज कृपा करून सगळ्यांनी काढून टाका. हा समाजाच्या प्रगतीसाठी उभारलेला लढा आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीचा जन्मताच अधिकार आहे. मी घटनात्मक म्हणणार नाही, कोणताच नाही, नैसर्गिक आणि जन्मताच अधिकार आहे समाजाला पुढे नेणे आणि ते करत राहणार. पुन्हा एकदा सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. एक मराठा, जय जिजाऊ.